पावसाळा ऋतू. भारतामध्ये 3 प्रमुख ऋतू आढळतात: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. त्यापैकी पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे. जून महिन्यापासून पावसाची सुरुवात होते आणि सप्टेंबरपर्यंत तो चालतो. या काळात वातावरण थंड व आल्हाददायक होते. उन्हाळ्याच्या कडक उन्हानंतर पावसाचे थेंब जमिनीवर पडले की सर्वत्र प्रसन्नता पसरते. पावसाळा सुरू झाला की काळे ढग आकाशात जमा होतात, विजांचा कडकडाट होतो आणि पावसाच्या सरी कोसळू लागतात. शेत, डोंगर, नद्या, झाडे सर्वत्र हिरवळ पसरते. कोरडी पडलेली जमीन ओलसर होते. पावसामुळे नद्या, तलाव आणि विहिरी पाण्याने भरतात. त्यामुळे पाण्याची टंचाई दूर होते. पावसाचे थेंब पडताना निर्माण होणारा मातीचा सुगंध मनाला आनंद देतो. शेतकऱ्यांसाठी पावसाळा खूप महत्त्वाचा असतो, कारण या काळात ते शेतीची कामे सुरू करतात. पेरणी, नांगरणी यांसारखी कामे पावसावर अवलंबून असतात. चांगला पाऊस झाला तर पिके भरघोस येतात आणि शेतकऱ्यांचा आनंद वाढतो. त्यामुळे पावसाळा हा शेतीसाठी जीवनदायी ऋतू आहे. पावसाशिवाय अन्न उत्पादन होणे कठीण आहे. पावसाळ्यात मुलांना खूप मजा येते. ते अगदी होड्या बनवून पाण्यात सोडतात, पावसात भिजतात आणि खेळ खेळतात. शाळेत जाताना रेनकोट, छत्री यांचा वापर करावा लागतो. या ऋतूमध्ये गरमागरम भजी, वडापाव, चहा यांचा आस्वाद घेण्यात वेगळीच मजा असते. निसर्ग सौंदर्य अधिक खुलून दिसते आणि मन प्रसन्न होते. तथापि पावसाळ्याचे काही तोटेही आहेत. अतिवृष्टी झाल्यास पूर येतात, रस्ते बंद होतात आणि लोकांचे जनजीवन विस्कळीत होते. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांची वाढ होते आणि आजार पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. तसेच पावसामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होतात. पावसाळा हा आनंद, उत्साह आणि जीवन देणारा ऋतू आहे. तो निसर्गाला नवजीवन देतो आणि माणसांच्या जीवनात ताजेपणा आणतो. पावसाळ्यामुळे पर्यावरण समृद्ध होते आणि पृथ्वीला नवचैतन्य मिळते. त्यामुळे पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू आहे. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर.